Hello everyone. So from today's we will start our first chapter of pharmacology and toxicology, that is introduction of pharmacology and toxicology. So the basic introductory part of pharmacology and toxicology we have already seen in our first lecture, right? So in this lecture, in this chapter, we have to study in detail about the basic total aspects of pharmacology and toxicology. Okay. So the learning outcomes of first chapter, that is introduction of pharmacology, that includes we have to study in detail about the pharmacology and toxicology. Means what is mean by pharmacology, toxicology, then its scope, okay, along with its divisions. Okay, so all the divisions of pharmacology and toxicology which considered as an scope of pharmacology. Okay, then we will be proceeds towards the in detail study of drug. Okay, so that part includes the sources of drug, classification of drug, and the nature of drug. Okay, so what kind of drug we should be used into the pharmacology and toxicology. So all these points we must study in this first chapter of pharmacology and toxicology. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा चॅप्टर फार इम्पॉर्टंट आहे. ह्या चॅप्टरमध्ये ज्या फार्माकोलॉजीच्या डिफरंट डिव्हिजन्स आहेत, ओके, किंवा जे बेसिक्स डेफिनेशन्स आहेत फार्माकोलॉजी टॉक्सिकोलॉजीच्या, सो त्या नेहमी एक्झाममध्ये विचारल्या जातात. सो त्याच्यामुळे प्रत्येक डेफिनेशन तुम्हाला नीट लक्ष देऊन ऐकायची आणि समजून घ्यायची. ओके, अलॉंग विथ डेफिनेशन एक्झाममध्ये स्कोप ऑफ फार्माकोलॉजी हा सुद्धा क्वेश्चन विचारला जातो, अँड ऑल्सो द फार्माकोलॉजिकल क्लासिफिकेशन ऑफ ड्रग. ओके, सो हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत या चॅप्टरमधले. सो आपल्याला ह्या पॉईंट्सवर जास्त भर द्यायचा आणि नीट समजून घ्यायचे आहेत. नाऊ आपण ॲक्च्युअल चॅप्टर आपला स्टार्ट करूया. सो फर्स्ट ह्या चॅप्टरमधला जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे तो आपण फर्स्ट बघूया. ओके, सो द स्टडी ऑफ इंटरनल प्रोसेसेस अँड फंक्शन्स दॅट इन्क्लूड्स ग्रोथ, रिपेअर, मेटाबॉलिझम एक्सेट्रा असोसिएटेड विथ लाईफ इज नोन ॲज फिजिओलॉजी. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये जे आपले रेग्युलर नॉर्मल हेल्थ आहे, ओके, दॅट कम्स अंडर द फिजिओलॉजी ऑफ अवर बॉडी. ओके, सो द स्टडी ऑफ इंटरनल प्रोसेसेस. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या पण इंटरनल प्रोसेसेस होत आहेत, रिॲक्शन्स होत आहेत, त्याचा स्टडी अलॉंग विथ फंक्शन्स. ओके, सो आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या रिॲक्शन्स रन्स होत आहेत आणि त्याच्यामुळे जेवढे फंक्शन्स आपली बॉडीमधले जेवढे पण ऑर्गन्स आहेत ते कॅरी करतात, दॅट इन्क्लूड्स ग्रोथ, रिपेअर, मेटाबॉलिझम लाईक फंक्शन्स. ओके, सो दॅट असोसिएटेड विथ लाईफ, ओके, which is known as physiology. ओके, सो फिजिओलॉजी इज नथिंग बट द नॉर्मल फंक्शनिंग ऑफ बॉडी. आपल्या बॉडीचं जे नॉर्मल फंक्शनिंग सुरू आहे दॅट मीन्स नथिंग बट फिजिओलॉजी ऑफ अवर बॉडी. सो एनी अल्टरेशन इन दिस लाईफ सस्टेनिंग प्रोसेस दॅट इज अबनॉर्मल फिजिओलॉजी इज कॉल्ड ॲज डिसीज. ओके, सो जेव्हा या नॉर्मल फिजिओलॉजीमध्ये जे नॉर्मल फंक्शनिंग आपल्या बॉडीचं सुरू आहे त्याच्यामध्ये मायन्यूट और एनी अल्टरेशन जरी आले दॅट कम्स अंडर द अबनॉर्मल फिजिओलॉजी ऑफ अवर बॉडी विच इज नोन ॲज डिसीज कंडिशन्स. ओके, सो फॉर एक्झाम्पल आपण बघूया आपल्या बॉडीमध्ये डिफरंट काइंड ऑफ सिस्टीम आहेत. ओके, ते आपण ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी या चॅप्टरमध्ये या टॉपिक सब्जेक्टमध्ये ऑलरेडी इन डिटेल तुम्ही स्टडी केलेले आहात. ओके, सो प्रत्येक ऑर्गनचं एक डिफरंट फंक्शन्स आहे बॉडीसाठी. ओके, फॉर एक्झाम्पल आपण एक मेजर ऑर्गन बघूया आपल्या बॉडीमधला हार्ट. ओके, सो हार्टचं काम काय आहे तर ब्लड पंप करायचं काम हार्ट करतं. ओके, ब्लड प्युरिफाय करायचं आणि ते प्युरिफाय झालेलं ब्लड आहे ते पंप जे लंग्स करून येतं प्युरिफाय झालेलं ब्लड ते डिफरंट ऑर्गन्सपर्यंत पोचवायचं काम, पंप करायचं काम हार्ट करतं. ओके, so the main physiological function of heart is to pump the blood, right? So the pumping action of heart consists of systole and diastole which is occurring at 72 cardiac cycle per minute. ओके, सो तुम्हाला हे हार्टचं जे फंक्शनिंग आहे नॉर्मल ते ऑलरेडी ह्युमन ॲनाटॉमी फिजिओलॉजीमध्ये झालेलं आहे. ओके, सो सिस्टॉल अँड डायस्टॉल ह्या टर्मसुद्धा तुम्हाला HAPला झालेल्या असतील. ओके, सिस्टॉल मीन्स कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट अँड डायस्टॉल मीन्स रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. ओके, सो जेव्हा हार्ट
सिस्टॉल आणि डायस्टॉल हे फंक्शन्स करतं दॅट कन्सिडर्ड ॲज 1 बीट ऑफ हार्ट, राईट. सो हार्टचं मेन फंक्शन काय आहे, पंप करायचं ब्लड. ओके, सो जनरली 72 कार्डियक सायकल विच इज कन्सिडर्ड ॲज अ नॉर्मल हार्ट रेट पर मिनिट. ओके, सो increase or decrease in the number of heartbeats per minute will be considered as abnormal physiology. ओके, सो जेव्हा या हार्ट फंक्शन्समध्ये काही अल्टरेशन्स येतात, ओके, सो तेव्हा काय इफेक्ट होणार आहे, जे हार्टचं फंक्शन आहे ते इन्क्रीज होऊ शकतं किंवा डिक्रीज होऊ शकतं. ओके, सो दॅट रिझल्ट्स इन टू द ॲबनॉर्मल फिजिओलॉजी ऑफ हार्ट, राईट. सो जेव्हा हार्टचे जे अबनॉर्मल फिजिओलॉजी अराईज होते बॉडीमध्ये, दॅट मीन्स अवर बॉडी फेसेस हार्ट डिसीज कंडिशन्स. ओके, सो कोणत्या ना कोणत्या तरी हार्ट डिसीज बॉडी तेव्हा फेस करत असते. ओके, सो दॅट मीन्स अबनॉर्मल फिजिओलॉजी ऑफ अवर बॉडी. ओके, सो आय थिंक तुम्हाला नॉर्मल फिजिओलॉजी बॉडीची आणि अबनॉर्मल फिजिओलॉजी या दोन्ही कन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील. ओके, सो आपल्या बॉडीचं जे नेहमीचे जे नॉर्मल फंक्शनिंग सुरू आहे, ओके, आपण माणूस काय नेहमी आजारी नसतो. ओके, कधीतरीच त्याला ताप, सर्दी, खोकला किंवा काही मेजर डिसीज होतात. ओके, पण नेहमीचे जे नॉर्मल फंक्शनिंग बॉडीचं सुरू आहे दॅट कम्स अंडर द नॉर्मल फिजिओलॉजी ऑफ बॉडी. ओके, सो ह्या नॉर्मल फंक्शनिंगमध्ये जेव्हा अल्टरेशन्स होतात, ओके, ऑर्गनच्या फंक्शनिंगमध्ये जेव्हा अल्टरेशन येतात आणि कोणती तरी डिसीज कंडिशन अराईज होते दॅट कम्स अंडर द अबनॉर्मल फिजिओलॉजी ऑफ बॉडी विच इज नोन ॲज डिसीज कंडिशन्स. ओके, ओके, सो जेव्हा बॉडीमध्ये अशी कंडिशन येते, ओके, की जेव्हा नॉर्मल जी फिजिओलॉजी बॉडीची चेंज झालेली आहे, ओके, ॲबनॉर्मलमध्ये कन्वर्ट झालेली आहे, तेव्हा ती तशीच ठेवून चालणार आहे का आपल्याला? नाही, आपल्याला त्याच्यावर काहीतरी ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं, म्हणून आपण डॉक्टरकडे जातो, राईट. सो डॉक्टर तेव्हा आपल्याला काय करतात, ते औषधं देतात, मीन्स ड्रग प्रोव्हाइड करतात आपल्याला. ओके, सो नेक्स्ट पॉईंटमध्ये तुम्हाला दिसते ड्रगची डेफिनेशन. ओके, सो अ सबस्टन्स दॅट विल चेंज द अबनॉर्मल फिजिओलॉजी अँड मेकिंग इट नॉर्मल विल बी कॉल्ड ॲज ड्रग. ओके, सो असा सबस्टन्स की जो अबनॉर्मल फिजिओलॉजी कन्वर्ट करतं कशामध्ये, तर नॉर्मल फिजिओलॉजी. ओके, सो जे काही फंक्शन्स अल्टर झालेले आहेत बॉडीचे ते नॉर्मल करायचं काम जो सबस्टन्स करतो विच इज नोन ॲज ड्रग. ओके, सो अ सबस्टन्स दॅट विल चेंज द अबनॉर्मल फिजिओलॉजी अँड मेकिंग इट नॉर्मल will called as drug. Okay, so drug causes the change in existing physiology or biochemical functioning of organ. Okay, so drug त्याची ॲक्शन कशी दाखवतो, तर तो काय करतो, जे अबनॉर्मल बॉडीचं फंक्शनिंग सुरू आहे, ओके, सो तो त्याच्यावर आपली ॲक्शन दाखवतो आणि जे अबनॉर्मल बॉडीचं फंक्शनिंग सुरू असतं ते पुन्हा नॉर्मल लेवलला करायचं काम ड्रग मॉलिक्यूल करतो. ओके, सो ड्रगची जी स्पेसिफिक डेफिनेशन आहे ती आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहोत. ओके, आय थिंक इथपर्यंत जे नॉर्मल फॉर्मल इंट्रोडक्शन आहे ते तुम्हाला समजलं असेल. ओके, नॉर्मल फिजिओलॉजी ऑफ बॉडी, अबनॉर्मल फिजिओलॉजी ऑफ बॉडी, डिसीज कंडिशन ऑफ बॉडी अँड ड्रग. ओके, सो नेक्स्ट आय विल प्रोसीड्स टुवर्ड्स द इंट्रोडक्शन ऑफ फार्माकोलॉजी पार्ट. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला डेफिनेशन बघायची आहे फार्माकोलॉजीची इन डिटेल, आणि मग ड्रगची डेफिनेशन आपल्याला बघायची आहे, आणि मग नंतर जे डिफरंट डिव्हिजन्स आहेत फार्माकोलॉजीच्या त्या आपल्याला इन डिटेल विथ डेफिनेशन बघायच्या आहेत. ओके, सो फार्माकोलॉजी मीन्स आय ऑलरेडी एक्सप्लेन यू इन फर्स्ट लेक्चर. सो फार्माकोलॉजी हॅज बीन डिराइव्ड फ्रॉम 2 Greek वर्ड, राईट. सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ 2 वर्ड. First, that is pharmakon, and second, that is logos. Okay, so pharmakon means drug, logos means science. Okay, so pharmacology is nothing but the science of drug. Okay, so pharmacology is the science that deals with the study of drugs and their interactions with living system. Okay, so pharmacology is nothing but it is a science that deals with the study of drugs and their interactions with the living systems. Okay, सो जनरली फार्माकोलॉजी आपण कन्सिडर केलं तर आपण इन डिटेल स्टडी करतो ड्रगचा. ओके, बट त्याच्यामध्ये ड्रगचे सगळे अस्पेक्ट्स आपण स्टडी करत नाही. ओके, ओन्ली फार्माकोलॉजिकल अस्पेक्ट्स. ओके, कोणतेही केमिकल अस्पेक्ट्स आपण ड्रगचे त्याच्यामध्ये स्टडी करत नाही. ओके, सो त्याच्यामुळे ड्रगचा बॉडीशी
काय इफेक्ट आहे आणि बॉडी ड्रगवर काय इफेक्ट करतं, हा सगळा स्टडी आपण फार्माकोलॉजीमध्ये करतो. Thus the pharmacology can be defined as the science of drug. Okay, so pharmacology which mainly deals with the effect of drug on living body. Okay, so ड्रगचा लिव्हिंग बॉडीवर काय इफेक्ट आहे आणि लिव्हिंग बॉडी ड्रगवर काय इफेक्ट करतं, हे सगळं आपण फार्माकोलॉजीमध्ये स्टडी करतो. ओके, सो द सायंटिफिक वर्डमध्ये फार्माकोलॉजीचे डेफिनेशन सांगायची झाली तर तुम्हाला फार्माकोलॉजी इट इज अन कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड्स, दॅट इज फार्माकॉन अँड लॉगस. ओके, फार्माकॉन मीन्स ड्रग, लॉगस मीन्स सायन्स. सो इट इज अन सायन्स ऑफ ड्रग, स्टडी ऑफ सायन्स ऑफ ड्रग. ओके, सो इट कॅन बी डिफाईन ॲज स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन द ड्रग अँड बायोलॉजिकल सिस्टीम. ओके, कारण का आपण ड्रग काय करतो, ॲडमिनिस्ट्रेट करतो. ओके, सो आपली जी बॉडीची बायोलॉजिकल सिस्टीम आहे त्याच्यामध्ये तो ड्रग जातो. ओके, सो तो ड्रग ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर ड्रगचा आणि बायोलॉजिकल सिस्टीम आहे त्याच्यामध्ये कोणते इंटरॅक्शन्स येतात ह्याचा स्टडी मीन्स नथिंग बट द फार्माकोलॉजी. ओके, so it includes the knowledge of history, source, biochemical and physiological effects, mechanism of action, therapeutic uses of drug. ओके, सो आपल्याला फार्माकोलॉजी अंडर जर एखादा ड्रग स्टडी करायचा असेल तर त्याच्यासाठी हे सर्टन पॅरामीटर्स आहेत. ओके, दॅट इन्क्लूड्स द नॉलेज अँड हिस्ट्री ऑफ ड्रग. ओके, सो ड्रग्सबद्दल टोटल त्याची हिस्ट्री आणि पूर्ण त्याच्याबद्दल नॉलेज असणं गरजेचं आहे. ऑल्सो सोर्सेस ऑफ ड्रग, बायोकेमिकल अँड फिजिओलॉजिकल इफेक्ट्स ऑफ ड्रग, mechanism of action of drug and therapeutic uses of drug. Okay, so all these parameters included into the pharmacology. Okay, so in other words, pharmacology deals with study of sources of drugs, mechanism of actions, toxicity, absorption, distribution, metabolism of drug. Okay, so generally pharmacology generally related with two terminologies, that is pharmacokinetic आणि pharmacodynamic. Okay, जसं pharmacokinetic मी तुम्हाला सांगितलं आहे, pharmacokinetic it is an combination of two words, pharmacon and kinetics. Okay, pharmacons means drug, kinetics means movement or motions. Okay, so drug administered केल्यानंतर तो ज्या पाथमध्ये त्याचं डिग्रेडेशन बॉडीमध्ये होतं दॅट मीन्स फार्माकोकायनेटिक. ओके, सो ड्रग घेतल्यानंतर फर्स्ट त्याचं ॲब्सॉर्प्शन होतं, ॲब्सॉर्प्शन झालं ब्लडमध्ये की नंतर त्याचं व्हेरियस बॉडी कंपार्टमेंटमध्ये डिस्ट्रीब्युशन केलं जातं. ओके, सो डिस्ट्रीब्युशन देन मेटाबॉलिझम, डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर त्या ड्रगचं बॉडीमध्ये मेटाबॉलिझम केलं जातं. मेटाबॉलिझम झाल्यानंतर जे काही ॲक्टिव्ह मेटाबोलाइट्स आहेत ते मग फार्माकोलॉजिकल ॲक्शनसाठी घेतले जातात. फार्माकोलॉजिकल ॲक्शन्स. ओके, सो ॲक्शन आणि त्याचं मेकॅनिझम अँड ड्रगचा इफेक्ट दॅट कम्स अंडर द फार्माकोडायनॅमिक ब्रँच. ओके, आणि एकदा त्याचं मेटाबॉलिझम कंप्लीट झाल्यानंतर जे काही टॉक्झिक कंटेंट रिमेन बॉडीमध्ये असेल ड्रगचं ते जे काही कंटेंट आहे ते मग एलिमिनेशन एक्सक्रिशन प्रोसेसने बॉडीतून बाहेर टाकलं जातं. ओके, सो दोन्ही ज्या कन्सेप्ट्स आहेत विच इज को रिलेटेड विथ इच अदर. ओके, सो ड्रग फार्माकोकायनेटिक अंडर गेल्यानंतरच त्या ड्रगचे फार्माकोडायनॅमिक इफेक्ट आपल्याला मिळतात. ओके, आणि ह्या दोन्ही ब्रांचचा इन डिटेल स्टडी मीन्स नथिंग बट द फार्माकोलॉजी ऑफ ड्रग. राईट, सो फार्माकोकायनेटिक आणि फार्माकोडायनॅमिक ह्या दोन मेजर ब्रांचेस आहेत फार्माकोलॉजीच्या. ओके, फार्माकोकायनेटिक विच डील्स विथ द मोशन्स दॅट इज मूवमेंट अँड डायनॅमिक मीन्स फार्माकोलॉजिकल इफेक्ट अँड mechanism of action of that drug. Okay, so pharmacokinetic is nothing but study of what happens to drug in the body. ओके, एकदा ड्रग बॉडीमध्ये गेल्यानंतर त्या ड्रगला काय होतं, त्या ड्रगचं काय होतं दॅट मीन्स द फार्माकोकायनेटिक्स. ओके, अँड फार्माकोडायनॅमिक्स इज नथिंग बट द स्टडी ऑफ what happens to body due to the drug pharmacodynamics. Okay, so now you have to familiar with these two concepts, that is pharmacokinetic and pharmacodynamic. Okay, so pharmacokinetic is nothing but what body does to the drug, and pharmacodynamic means nothing but the what drug does to the body. Okay, now next I will proceed towards the therapeutics. Okay, so therapeutics deals with the use of drugs in preventions and treatment of disease. Okay,
So therapeutic is nothing but it deals with the use of drug. Okay, ड्रगचा यूज कसा केला जातो for the prevention and treatment of disease. Okay, so all this study comes under the therapeutics. Okay, so it in Greek it means the art of medicine. Okay, and in broadest sense it means any measure which is taken in the treatment of disease. Okay, so एखाद्या डिसीजची ट्रीटमेंट करण्यासाठी कोणतं मेकॅनिझम यूज केलं जाऊ शकतं. ओके, सो ह्याचा इन डिटेल स्टडी इज नथिंग बट द therapeutics. Okay, so thus therapeutics has many branches that includes physiotherapy, psychotherapy, radiotherapy. Okay, so all this therapy, that is treatment, that comes under the therapeutics. Okay, so one of its branches of pharmacotherapeutics that utilize the drugs in the treatment of disease. Okay, so pharmacotherapeutics is nothing but the drug utilized for the treatment of diseases. Okay, so therapeutic is nothing but, in short, it is an broadest sense it means any measure which is taken in the treatment of disease. Okay, so कोणतं मेकॅनिझम त्या डिसीजच्या ट्रीटमेंट आणि प्रिव्हेन्शनसाठी यूज केलं जातं, दॅट कम्स अंडर द थेरापेटिक्स. ओके, सो बाय वर्ड डेफिनेशन, बाय सेंटेन्स डेफिनेशन, थेरापेटिक्स इज डिफाईन ॲज इट डील्स विथ द यूज ऑफ ड्रग्स इन द प्रिव्हेन्शन्स अँड ट्रीटमेंट ऑफ डिसीजेस. ओके, next branch, that is toxicology. Okay, so toxicology deals with the adverse effect of drug and also the study of poisons, that is detection, prevention and treatment of poisoning. Okay, so toxicology is nothing but the study of poisons. Okay, so toxicons, in Greek toxicon means poisons. Okay, and logos means science. Okay, so in toxicology it is nothing but the study of poisons. Okay, poisonsचा in detail study केला जातो in respects with detection, prevention and treatment of poisonings. Okay, so all these parameters considered as a toxicology. Okay, so toxicology, it is an study of actions of overdose of drug which may endanger the life. Okay, सो जनरली आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे की प्रत्येक ड्रग जो आहे हायर डोसमध्ये ॲक्ट ॲज ॲन पॉयझन्स. ओके, सो टॉक्सिकोलॉजी इज नथिंग बट द स्टडी ऑफ ॲक्शन्स ऑफ ओव्हरडोसेस ऑफ ड्रग. ओके, सो ड्रगचा ओव्हरडोस झाल्यानंतर त्याचे काय एंडेंजर इफेक्ट लाईफवर होतात, दॅट इज मीन्स टॉक्सिकोलॉजी. ओके, so strictly speaking it is the study of poisons and their effects and treatment. Okay, so आपल्याला in detail पॉयझन्सचे इफेक्ट काय आहेत, कोणत्या मोड ऑफ ॲक्शनने ते ॲक्शन करतं आणि मग त्याच्यासाठी ट्रीटमेंट कोणत्या आहेत, ह्या सगळ्याचा स्टडी आपल्याला टॉक्सिकोलॉजीमध्ये करायचा आहे. ओके, सो टॉक्सिकोलॉजी डील्स विथ ॲडवर्स इफेक्ट ऑफ ड्रग अँड ऑल्सो द स्टडी ऑफ पॉयझन्स. ओके, दॅट इज डिटेक्शन, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट ऑफ पॉयझनिंग. Okay, in other words, it is the study of actions of overdose of drug which may endanger the life, which is nothing but the toxicology of drug. Next, आपण आतापर्यंत फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी हे बेसिक कन्सेप्ट्स बघितलेले आहेत. ओके, सो त्याच्यामध्ये कोणते कोणत्या ब्रांचेस येतात आणि कोणते कोणते पॅरामीटर्स आपण कन्सिडर करणार आहोत ते आपण बघितले. ओके, सो एनी ड्रग विच डज नॉट हॅव सिंगल इफेक्ट बट हॅज स्पेक्ट्रम ऑफ इफेक्ट्स. ओके, सो आपण एखादा ड्रग जर ॲडमिनिस्टर्ड केला, ओके, सपोज एखादा ड्रग आपण एखाद्या ट्रीटमेंटसाठी यूज करतो आहे. ओके, सो इट इज नॉट नेसेसरी की तो ड्रग एकच इफेक्ट बॉडीवर प्रोड्यूस करत असेल. ओके, सो डिफरंट त्याचे मायनर इफेक्ट्ससुद्धा असू शकतात. ओके, सो अ ड्रग डज नॉट हॅव सिंगल इफेक्ट बट हॅज स्पेक्ट्रम ऑफ इफेक्ट. असा ड्रग की जो फक्त बॉडीवर ॲज अॅन ड्रग म्हणून घेतल्यानंतर फक्त एकच इफेक्ट प्रोड्यूस करत नाही. ओके, सो स्पेक्ट्रम ऑफ इफेक्ट प्रोड्यूस करण्याची त्या ड्रगची ॲबिलिटी असते. ओके, सो दो वे ॲडमिनिस्टर्ड इट फॉर वन ऑफ इट्स प्रीडॉमिनंट अँड थेरापेटिकल युजफुल इफेक्ट. ओके, तरी पण असे ड्रग आपल्याला ॲडमिनिस्टर्ड करावे लागतात, कारण का एका पर्टिक्युलर डिसीज कंडिशनमध्ये तो ड्रग जो आहे तो प्रीडॉमिनंटली ॲक्शन दाखवतो. ओके, सो तो त्याचा जो थेरापेटिक इफेक्ट आहे तो मोर असतो त्या कंडिशन्समध्ये. ओके, सो मेनी अदर इफेक्ट्स ऑफ ड्रग्स आर रेफर्ड टू ॲज साईड इफेक्ट्स, अनटुवर्ड्स इफेक्ट्स अँड इवन टॉक्झिक इफेक्ट्स. ओके, सो ड्रग्सचा फार्माकोथेरापेटिक इफेक्ट सोडल्यास अदर तो कोणते इफेक्ट दाखवू शकतो, दॅट इन्क्लूड्स
side effects of drug, untoward effects of drug, and toxic effects of drug. Okay, so thus the drug to be used in the clinical practice should have maximum therapeutic effectiveness and least toxicity. ओके, सो आपण जो ड्रग यूज करतो आहे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ॲज अँड ड्रग विच हॅविंग अ मॅक्झिमम थेरापेटिक इफेक्टिव्हनेस. ओके, आणि त्याची जी टॉक्झिसिटी आहे, ओके, त्याचे जे ॲडवर्स साईड इफेक्ट्स, ज्या रिॲक्शन्स आहेत त्या कमी क्वांटिटीमध्ये असल्या पाहिजेत, आणि जो आपल्याला रिक्वायर्ड मॅक्झिमम थेरापेटिक इफेक्टिव्हनेस आहे तो मॅक्झिमम असला पाहिजे. ओके, सो टू एक्सप्रेस द सेफ्टी ऑफ ड्रग द टर्म थेरापेटिक इंडेक्स इज यूज्ड. ओके, सो इथे तुम्हाला जी टर्म दिसते थेरापेटिक इंडेक्स विच इज यूज्ड टू मेजर द और एक्सप्रेस द सेफ्टी ऑफ ड्रग. ओके, सो एखाद्या ड्रगची सेफ्टी आपण कशी कॅल्क्युलेट करू शकतो, तर त्याच्यासाठी हे थेरापेटिक इंडेक्स हा एक पॅरामीटर आहे. ओके, सो थेरापेटिक इंडेक्स, every drug is potentially toxic if given in overdose. Conversely, even potent poisons can be used as a drug. Okay, so हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. So when administered in appropriate doses and with proper precautions, so असे ड्रग ते व्यवस्थित प्रॉपर प्रिकॉशन्स घेऊन आणि ॲप्रोप्रिएट डोस सिलेक्ट करूनच आपल्याला बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर्ड करावे लागतात. सो दॅट्स वाय इट इज नेसेसरी टू एक्सप्रेस द पोटेन्सी अँड टॉक्झिसिटी ऑफ ड्रग टू एस्टॅब्लिश द सेफ्टी ऑफ ड्रग. ओके, सो त्याच्यामुळे त्या ड्रगची पोटेन्सी किती आहे आणि त्या ड्रगची टॉक्झिसिटी किती आहे. ओके, मीन्स तो ड्रग किती डोस क्वांटिटीला पोटेन्सी दॅट इज थेरापेटिक इफेक्ट दाखवतो आणि किती डोसला तो टॉक्झिक इफेक्ट दाखवू शकतो, ह्याचा स्टडी करणं फार एसेन्शियल आहे. ओके, दॅट कम्स अंडर द थेरापेटिक इंडेक्स. ओके, so the control dose response relationship is used for this purpose. Okay, so control dose response relationship which is used for the study of this therapeutic index. Okay, control dose response in the sense different quantity डोसच्या सिलेक्ट केल्या जातात. ओके, आणि त्या डोस तेवढ्या क्वांटिटीमध्ये पर्टिक्युलर ॲनिमलवर त्याचा स्टडी केला जातो आणि तो ॲनिमल जे रिस्पॉन्स क्रिएट करेल ते मेजर केले जातात. ओके, दॅट मीन्स कंट्रोल डोस रिस्पॉन्स. ओके, सो डोस ऑफ ड्रग विच प्रोड्युसेस द स्टेटेड इफेक्ट इन 50% of individuals within the population is called as median dose. Okay, so firstly ड्रगचा median dose consider केला जातो. Median dose is nothing but a dose of drug which produces a stated effect in 50% of individuals. Okay, so असा डोस, ड्रगचा डोस की जो त्याचा जो काही स्टेटेड इफेक्ट आहे तो 50% इंडिव्हिज्युअलमध्ये प्रोड्यूस करू शकतो. ओके, सो टोटल पॉप्युलेशनच्या 50% इंडिव्हिज्युअलमध्ये तो जो ड्रगचा डोस आहे तो इफेक्ट, थेरापेटिक इफेक्ट प्रोड्यूस करू शकतो. दॅट डोस इज नथिंग बट द मेडियन डोस. ओके, सो डिपेंडिंग ऑन द स्टेटेड इफेक्ट इट कॅन बी डेझिग्नेटेड ॲज ED50 दॅट इज इफेक्टिव्ह डोस. ओके, अँड LD50 दॅट इज लिथल डोस. ओके, सो त्याचा जो काय स्टेटेड इफेक्ट आपण कन्सिडर करणार आहे, मीन्स ॲज अ पोटेन्सी म्हणून जर आपण त्या ड्रगचा स्टेटेड इफेक्ट कन्सिडर केला तर ती व्हॅल्यू होणार आहे मेडियन डोसची ED50 दॅट इज इफेक्टिव्ह डोस. ओके, ॲज अँड टॉक्झिक इफेक्टचा स्टडी करण्यासाठी आपण जर त्या त्या ड्रग डोसचा स्टडी करत असू तर ती व्हॅल्यू होणार आहे मेडियन डोसची लिथल डोस. ओके, सो ह्या दोन मेजर क्रायटेरिया आहेत की ज्या थेरापेटिक इंडेक्स सेट त्या ड्रगची सेट करू शकतात. ओके, सो इफेक्टिव्ह डोस अँड लिथल डोस. ओके, सो तुम्हाला मेडियन डोस ही मेजर कन्सेप्ट जी आहे ती क्लिअर होणं गरजेचं आहे. ती क्लिअर झाल्यानंतरच तुम्हाला हे इफेक्टिव्ह डोस अँड लिथल डोस कळू शकतात. ओके, सो मेडियन डोस ऑफ द ड्रग म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं आहे, तर टोटल पॉप्युलेशनमध्ये तो ड्रगचा जो काही इफेक्ट आहे त्या ड्रगचा डोसची ती ॲबिलिटी आहे की 50% इंडिव्हिज्युअलमध्ये तो इफेक्ट प्रोड्यूस करू शकतो. आयदर तो इफेक्ट पोटेन्सीसाठी असू दे किंवा टॉक्झिसिटीसाठी असू दे. ओके, पण कमीत कमी 50% पॉप्युलेशनमध्ये त्याने तो इफेक्ट प्रोड्यूस केला पाहिजे त्या डोसने, ड्रगच्या. ओके, मग त्या डोस जी रेंज आहे दॅट कम्स अंडर द मेडियन डोस. ओके, सो डिपेंडिंग ऑन द स्टेटेड इफेक्ट इट कॅन बी डेझिग्नेटेड ॲज इफेक्टिव्ह डोस
and lethal dose. Okay, so for accessing safety of drug these two median doses are used. Okay, so त्याच्यामुळे ड्रगची सेफ्टी कॅल्क्युलेट करण्यासाठी थेरॅपेटिक इंडेक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी हे दोन्ही मेडियन डोसेस यूज केले जातात. ओके, सो द थेरॅपेटिक इंडेक्स इज द रेशो ऑफ लिथल डोसेस टू इफेक्टिव्ह डोस. ओके, सो थेरॅपेटिक इंडेक्स कशी कॅल्क्युलेट केली जाते, ड्रगची पोटेन्सी आणि ड्रगची टॉक्झिसिटी मेडियन डोसमध्ये फर्स्ट कॅल्क्युलेट केली जाते. ओके, आणि त्याच्यानंतर त्या ज्या दोन व्हॅल्यू मिळणार आहेत त्यांचा रेशो विच इज नथिंग बट द थेरॅपेटिक इंडेक्स. ओके, सो थेरॅपेटिक इंडेक्स इज द रेशो ऑफ लिथल डोस टू इफेक्टिव्ह डोस. ओके, सो इथे तुम्हाला फॉर्म्युला दिसतो आहे LD50 बाय ED50. ओके, लिथल डोस आणि इफेक्टिव्ह डोस 50 ही व्हॅल्यू आहे कारण का आपण तो 50% पॉप्युलेशनमध्ये कॅल्क्युलेट कन्सिडर केलेला आहे. ओके, so it is the ratio of little dose and effective dose and it indicates the relative margin of safety of drug. okay, so हा जेव्हा आपण रेशो कॅल्क्युलेट करू, ओके, ह्याचं जेव्हा कॅल्क्युलेशन करू दॅट मीन्स द सेफ्टी ऑफ ड्रग. ओके, so of course this index alone is not sufficient for assessment in the relative safety of drug. ओके, फक्त हेच कॅल्क्युलेशन त्या ड्रगची सेफ्टी असं आपण अप्रूव्ह करू शकत नाही. अजून डिफरंट काइंड ऑफ पॅरामीटर्स स्टडी करणं गरजेचं आहे टू सेट द सेफ्टी पॅरामीटर्स ऑफ ड्रग. ओके, बट फार्माकोलॉजिकल अस्पेक्ट्सने आपण जर ड्रगचा स्टडी केला तर थेरॅपेटिक इंडेक्स हा असा एक पॅरामीटर आहे की त्याने आपण ड्रगची सेफ्टी सेट करू शकतो. ओके, सो ड्रगची डोस रेंज आपण सेट करू शकतो की जी ह्युमन बिईंगसाठी फिजिओलॉजिकल सिस्टीमवर ॲक्ट ॲज अँड सेफ. ओके, आय थिंक तुम्हाला थेरॅपेटिक इंडेक्स हा पॅरामीटर मी जे एक्सप्लेन केलं आहे ते तुम्हाला कळलं असेल. ओके, सो नेक्स्ट आपण नेक्स्ट स्लाईडवर जाऊया. सो तिथे डिफरंट काइंड ऑफ डेफिनेशन्स आहेत दॅट इन्क्लूड्स फार्माकोथेरॅपेटिक्स. सो आपण जेव्हा आधी थेरॅपेटिक्स डिस्कस केलेलं आहे तेव्हाच आपण फार्माकोथेरॅपेटिक्स म्हणजे काय सुद्धा बघितलेलं आहे. सो इट इज नथिंग बट द स्टडी ऑफ ड्रग इन रिलेशन टू देअर ॲप्लिकेशन्स इन द ट्रीटमेंट ऑफ डिसीज इज नोन ॲज फार्माकोथेरॅपेटिक. ओके, सो ड्रगचा इन डिटेल स्टडी केला जातो इन रिलेशन टू देअर ॲप्लिकेशन इन द ट्रीटमेंट ऑफ डिसीज. ओके, सो एका पर्टिक्युलर डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये त्या ड्रगचं काय ॲप्लिकेशन आहे याचा स्टडी आपण फार्माकोथेरॅपेटिक्स ब्रांच अंडर करतो. ओके, सो by definition pharmacotherapeutics is defined as it is a study of drug in relation to their applications in the treatment of disease is known as pharmacotherapeutics. okay, so next toxicology सुद्धा आपण in detail बघितलेला आहे. so it is a study of action of overdose of drug which may endanger the life. okay, so ड्रगच्या ओव्हरडोसची काय ॲक्शन आहे की जे आपली जी नॉर्मल फिजिओलॉजी आहे त्याच्यावर डेंजर इफेक्ट प्रोड्यूस करू शकतं. दॅट मीन्स नथिंग बट द टॉक्झिकोलॉजी ऑफ दॅट ड्रग. ओके, सो इट इज द स्टडी ऑफ पॉयझन्स, देअर इफेक्ट्स अँड ट्रीटमेंट. ओके, सो पॉयझनचा इन डिटेल स्टडी केला जातो, त्याचे काय इफेक्ट्स आहेत लाईफवर आणि त्याची ट्रीटमेंट कशी केली जाते. सो ऑल दिस पॅरामीटर्स आपल्याला टॉक्सिकोलॉजी ब्रांच अंडर स्टडी करायचे आहेत. ओके, नेक्स्ट ब्रांच आहे दॅट इज फार्मसी. सो इट इज द ब्रांच दॅट डील्स विथ द प्रिपरेशन ऑफ ड्रग्स, combination in suitable dosage form, suitable and convenient for administrations. okay, so pharmacy which is nothing but मराठीमध्ये आपण बोलतो फार्मसीला औषध निर्माणशास्त्र. ओके, सो फार्मसी ब्रांचमध्ये आपण काय करतो आहे तर एखादा जो ड्रग आहे, एखादा जो सबस्टन्स आहे त्याला ड्रगमध्ये कन्वर्ट करायचं काम फार्मसीमध्ये केलं जातं. ओके, ड्रगमध्ये मीन्स त्याला ॲज सच सिंगल क्वांटिटी ॲज अँड ड्रग म्हणून यूज केला जातो तो सबस्टन्स, किंवा मग डिफरंट सबस्टन्सची और डिफरंट ड्रगची कॉम्बिनेशन करून एखादा डोसेज फॉर्म तयार केला जातो. ओके, सो ऑल दिस पॅरामीटर्स कम्स इन द फॉर्म्युलेशन्स ऑफ दॅट drug. okay, formulation of that drug substances. okay, so it is the branch that deals with the preparation of drugs, combination in the suitable dosage form, suitable and convenient for administrations. okay, so तो जो dosage form formulate केलेला आहे तो
सुटेबल आहे की नाही, कन्व्हिनियंट आहे की नाही ड्रग ॲडमिनिस्ट्रेट करण्यासाठी, ह्या सगळ्या पॅरामीटर्सचा स्टडी आपल्याला फार्मसी ब्रांचमध्ये करायचा आहे. ओके, सो बाय डेफिनेशन इट इज द ब्रांच दॅट डील्स विथ द प्रिपरेशन ऑफ ड्रग, कॉम्बिनेशन्स इन द सुटेबल डोसेज फॉर्म, सुटेबल अँड कन्व्हिनियंट फॉर ॲडमिनिस्ट्रेशन्स. ओके, next is that next branch of pharmacology and toxicology that includes the chemotherapy. Okay, so chemotherapy, it is nothing but the use of chemical agents in the treatment of infectious diseases. It's called as chemotherapy. Okay, so chemotherapy means इन्फेक्शियस डिसीज आहेत. ओके, इन्फेक्शियस डिसीज जनरली बॅक्टेरिया, मायक्रोब्स, जर्म्स असे डिफरंट काइंड ऑफ इन्फेक्शियस जे पॅरामीटर्स आहेत त्याच्यामुळे होतात. सो जनरली केमिकल एजंट्स यूज केले जातात फॉर द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शियस डिसीज. ओके, सो दिस एजंट डिस्ट्रॉय द इन्फेक्टिंग जर्म्स विदाऊट डॅमेजिंग द ह्युमन बॉडी. ओके, जरी केमिकल एजंट बॉडीमध्ये यूज केले असले आणि त्यांचे ॲक्शन्स लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझमवर जरी असली तरी ते आपल्या बॉडीला कोणताही अफेक्ट करत नाहीत. ओके, सो द एजंट डिस्ट्रॉय द इन्फेक्टिंग जर्म विदाऊट डॅमेजिंग ह्युमन बॉडी. ओके, सो किमोथेरॅपेटिक्स एजंट जे आहेत ते काय करतात, जे बॉडीला इन्फेक्शन्स केलेले जे जर्म्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांना फक्त किल करायचं काम ते करतात. ओके, सो ड्रगचे जे लिव्हिंग सेल्स आहेत, ड्रगचे जे एसेन्शियल सेल्स आहेत त्यांना ते डॅमेज करत नाहीत. ओके, सो किमोथेरपी इट इज नथिंग बट द यूज ऑफ केमिकल एजंट इन द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस. ओके, नेक्स्ट आपल्याला ब्रॉड हे बघायचे डेफिनेशन ऑफ फार्माकोपिया. ओके, सो फार्माकोपिया सुटिक्समध्ये तुम्ही इन डिटेल बघितला असेल. ओके, सो फार्माकोपिया इज द ऑफिशियल बुक कंटेनिंग सिलेक्टेड अप्रूव्ड लिस्ट ऑफ ड्रग्स विथ डिटेल ऑफ देअर फिजिकल, केमिकल प्रॉपर्टीज, टेस्ट फॉर देअर आयडेंटिटी, प्युरिटी अँड पोटेन्सी एक्सेट्रा. ओके, सो फार्माकोपिया इट इज ॲन ऑफिशियल बुक. ओके, ऑफिशियल बुक आहे की ज्याच्यामध्ये ड्रग जे अप्रूव्ड झालेले आहेत, ओके, त्या ड्रगची लिस्ट असते. ओके, त्याच्यामध्ये त्या ड्रगचे इन डिटेल्स फिजिकल, केमिकल प्रॉपर्टीज डिस्क्राईब केलेले असतात, टेस्ट असतात फॉर देअर आयडेंटिटी, प्युरिटी अँड पोटेन्सी. ओके, सो द डिफरंट काइंड ऑफ स्टँडर्ड जे आहेत ड्रगचे ते त्या फार्माकोपिया बुकमध्ये मेन्शन्स केलेले असतात. ओके, सो इट डिस्क्राईब द स्टँडर्ड्स विच मस्ट बी कंपाइल्ड बाय दिस प्रिपरेशन्स. ओके, सो जेव्हा नेक्स्ट आपण जेव्हा एखाद्या ड्रगचं प्रिपरेशन करतो तेव्हा आपल्याला तो फार्माकोपिया रेफर करण्याची गरज असते, कारण का त्याच्यामध्ये सगळ्या ड्रगचे आणि फॉर्म्युलेशन्सचे स्टँडर्ड मेन्शन केलेले असतात. ओके, द वेल नोन फार्माकोपियाज इन द फील्ड ऑफ फार्मसी दॅट इन्क्लूड्स ब्रिटिश फार्माकोपिया, that is BP, United States Pharmacopoeia, that is USP, Indian Pharmacopoeia, IP, International Pharmacopoeia. ओके, सो हे जे आहेत ते डिफरंट फार्माकोपिया आहेत, दॅट मीन्स ऑफिशियल्स बुक्स आहेत. ओके, बिसाइड्स दिस सर्टन अदर ऑफिशियल बुक्स नेमली नॅशनल फॉर्म्युलरी. ओके, सो त्याच्याशिवाय नॅशनल फॉर्म्युलरी दॅट इज NF, ब्रिटिश फार्मास्युटिकल कोडेक्स दॅट इज BPC अँड मार्टिनडेल एक्स्ट्रा फार्माकोपियाज आर अनदर वेल नोन ड्रग रिलेटेड बुक्स. ओके, सो ह्या ऑफिशियल फार्माकोपिया बुकसोबतच अदर ऑफिशियल बुक्स आहेत दॅट इन्क्लूड्स नॅशनल फॉर्म्युलरी, ब्रिटिश फार्मास्युटिकल कोडेक्स अँड मार्टिनडेल एक्स्ट्रा फार्माकोपियाज. ओके, की ज्याच्यामध्ये ड्रगचे स्टँडर्ड्स विथ अलॉंग विथ ऑल ड्रग इन्फॉर्मेशन आणि जेवढे पण अप्रूव्ड ड्रग आहेत ते त्या बुकमध्ये इन्सर्ट केलेले आहेत. ओके, दॅट इज नथिंग बट द फार्माकोपिया. सो आत्तापर्यंत आपण जेवढ्या पण स्लाईड बघितल्या त्याच्यामध्ये इंट्रोडक्टरी पार्ट कवर झालेला आहे. ओके, सो फार्माकोलॉजीचं इंट्रोडक्शन, टॉक्सिकोलॉजीचं इंट्रोडक्शन्स अलॉंग विथ त्याच्या ज्या डिफरंट ब्रांचेस आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. ओके, नेक्स्ट आपल्याला इन डिटेल बघायचं आहे ड्रग. ओके, सो फार्माकोलॉजिकली ड्रगचा स्टडी कसा एसेन्शियल आहे आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते पॅरामीटर्स कन्सिडर केलेले आहेत. ओके, सो फर्स्ट आहे दॅट इज सोर्सेस ऑफ ड्रग. ओके, सो ड्रगचा सोर्स इट इज अन इम्पॉर्टंट क्रायटेरिया. ओके, सो ड्रगचे सोर्सेस जनरली आहेत प्लांट, ॲनिमल, मिनरल, सिंथेटिक, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, सो प्लांट विच इन्क्लूड द व्हेरियस प्लांट एक्स्ट्रॅक्ट्स,
विच इज डेव्हलप्ड ॲज ड्रग्स. ओके, सो फार्माकोग्नसीमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की डिफरंट प्लांटपासून ड्रग एक्स्ट्रॅक्ट कसे मिळतात आणि ते ॲज अँड ड्रग म्हणून कसे यूज होतात. ओके, त्याचे एक्झाम्पल आहे तिथे मॉर्फिन, डिगॉक्झिन, रेसरपिन, विनब्लास्टिन असे डिफरंट काइंड ऑफ ॲक्टिव्ह केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत की जे आपल्याला प्लांटपासून मिळतात. ओके, नेक्स्ट सोर्स आहे ड्रगचा ॲनिमल. ओके, सो ॲनिमल हार्मोन्स अँड ग्लँड सिक्रिशन्स विच आर यूज्ड ॲज अ ड्रग. ओके, सो ॲनिमलपासूनसुद्धा असे काही ड्रग आपल्याला मिळतात की जे ॲनिमलपासून हार्मोन्स, ॲनिमलमध्ये जे हार्मोन्स आहेत ते किंवा ॲनिमल्सचे ग्लँड सिक्रिशन्स आहेत विच इज ॲक्ट ॲज अँड ड्रग. ओके, दॅट इन्क्लूड्स इन्सुलिन, हिपॅरिन, थायरॉइड एक्स्ट्रॅक्ट्स हे जे आहेत ॲज अँड ड्रग म्हणून यूज केले जातात आणि ते आपल्याला ॲनिमल सोर्सपासून मिळालेले असतात. ओके, नेक्स्ट सोर्स आहे ड्रगचा मिनरल. सो मिनरल सोर्सपासून जर ड्रग आपण बघितले तर सर्टन मिनरल्स विच इज यूज्ड ॲज अँड मेडिसिनल एजंट्स. ओके, सो मिनरल्स जे मेडिसिनल एजंट्स म्हणून सुद्धा यूज केले जातात they includes the liquid paraffin, magnesium sulfate, kaolin. Okay, so these are the minerals which is act as a drug to our body. Okay, next source जर बघितला तर synthetic. Okay, so nowadays large variety of drugs are made synthetically. Okay, so by chemical interactions. Okay, so आता आपण सध्या जेवढे पण ड्रग यूज करतो मेजॉरिटी आपण सिंथेटिक ड्रगच यूज करतो. ओके, सो त्याचं रिझन हे आहे की सिंथेटिक ड्रगची जी ॲक्शन्स आहे ती इमिजिएट आहे. ओके, ॲज कम्पेअर जर आपण होमिओपॅथिक आणि आयुर्वेदिक जर ड्रगची ॲक्शन कम्पेअर केली तर त्याच्यासाठी सेव्हरल डेज लागतात. ओके, बट सिंथेटिक ड्रग आहेत त्यांची ॲक्शन्स आहे ती क्विक आहे. ओके, सो त्याच्यामुळे जनरली आत्ता मोस्ट ऑफ सिंथेटिक ड्रग यूज केले जातात की जे केमिकल इंटरॅक्शन्सने, केमिकल रिॲक्शन्सने प्रिपेअर केले जातात. ओके, दॅट इन्क्लूड्स ॲस्पिरिन, sulfonamides, corticosteroids and many more. Okay, so that's a different kind of synthetic drug which is acts as a source of drug. Okay, next source आपण ड्रगचं बघूया that is microorganisms. Okay, so certain drugs that includes antibiotics which is obtained from microorganism by fermentation process. Okay, so antibiotics जर आपण बघितले तर ते आपल्याला मायक्रोऑर्गॅनिझम पासून मिळतात. ओके, सो त्यांच्यावर फर्मेंटेशन प्रोसेसने त्या ऑर्गॅनिझमपासून अँटीबायोटिक्स सेपरेट आउट केले जातात. ओके, त्याचं एक्झाम्पल इथे आपण बघतोय पेनिसिलिन, रिफाम्पिसिन विच इज ॲक्ट ॲज अॅन ड्रग. ओके, आणि ते आपल्याला जनरली मायक्रो ऑर्गॅनिझम सोर्सपासून मिळतात. ओके, सो हे जे इथे मेन्शन केलेले आहेत विच इज ॲन डिफरंट सोर्सेस ऑफ ड्रग. ओके, ॲनिमल, प्लांट, मिनरल, सिंथेटिक अँड मायक्रो ऑर्गॅनिझम सोर्सेस. ओके, सो आपल्याला अलॉंग विथ एक्झाम्पल हे इनलिस्ट करायचे आहेत. ओके, नेक्स्ट आपल्याला ड्रगमध्ये बघायचं आहे दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ ड्रग. ओके, सो जनरली ड्रग कॅन बी क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ डिफरंट क्रायटेरिया. आपण बघितलेलं आहे कोग्नसीमध्ये डिफरंट क्रायटेरियाने आपण ड्रग क्लासिफाय करू शकतो. मेनली केमिकल स्ट्रक्चर किंवा केमिकल नेचर ऑफ ड्रग, फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ ड्रग. ओके, बट आपण इन फार्माकोलॉजीमध्ये एखाद्या ड्रगचा स्टडी करायचा झाला तर जनरली आपण फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ ड्रगने आपण ड्रगचं क्लासिफिकेशन करतो विच इज ॲन प्रिफर्ड क्रायटेरिया फॉर ड्रग क्लासिफिकेशन. So on its basis of pharmacological actions, drug can be divided into the three major groups that includes chemotherapeutic agent, pharmacodynamics agents and miscellaneous agents. Okay, so chemotherapeutic agents which used to cure the infectious diseases like cancers. Okay, so असे drugs which is act as an chemical agents आणि ते इन्फेक्शियस डिसीजेस क्युअर करण्यासाठी यूज केले जातात. ओके, दॅट कम्स अंडर द किमोथेरॅपेटिक एजंट्स. ओके, सो त्याचे एक्झाम्पल्स आहेत सल्फा ड्रग्स, अँटीबायोटिक ड्रग्स. ओके, अँटी कॅन्सर ड्रग्स दॅट कम्स अंडर द किमोथेरॅपेटिक एजंट्स. ओके, नेक्स्ट क्लास इथे मेन्शन केलेला आहे फार्माकोडायनॅमिक एजंट्स. ओके, सो दे आर यूज्ड ॲज अ ट्रीटमेंट रेजिमिन फॉर नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. ओके, सो फर्स्ट क्लासमध्ये आपण जे ड्रग बघितले विच इज यूज्ड फॉर द इन्फेक्शियस डिसीजेस. ओके, सो मायक्रो ऑर्गॅनिझमने इन्फेक्शियस होणारे जेवढे डिसीज आहेत त्याच्यामध्ये यूज केले जातात किमोथेरॅपेटिक एजंट अँड फार्माकोडायनॅमिक एजंट्स विच आर यूज इन द ट्रीटमेंट रेजिमिन फॉर नॉन इन्फेक्शियस डिसीज. ओके, सो त्याचे एक्झाम्पल्स आहेत कोलिनर्जिक ड्रग, ॲड्रिनर्जिक ड्रग, हॅल्युसिनोजेनिक ड्रग, सिडेटिव्स. ओके, सो ऑल ह्या ज्या जेवढ्या पण कॅटेगरीज आहेत
तिन्ही ग्रुपमधल्या त्या आपण इन डिटेल बघणारच आहोत पुढे. ओके, नेक्स्ट क्लासिफिकेशन, नेक्स्ट क्लास आहे दॅट इज मिससेलेनियस एजंट्स. ओके, सो मिससेलेनियस एजंटमध्ये की जे इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस एजंट्सच्या डिसीजच्या ट्रीटमेंटमध्ये जे येत नाहीत, दॅट कम्स अंडर द मिससेलेनियस एजंट्स. ओके, सो त्याच्यामध्ये नार्कोटिक्स, ॲनाल्जेसिक, लोकल ॲनास्थेटिक्स. ओके, सो दॅट कम्स अंडर द मिससेलेनियस एजंट्स. ओके, सो दीज आर द 3 classes which is classify the drug on its pharmacological effect. ओके, आय थिंक तुम्हाला ड्रगचे सोर्सेस बेसिक कोणते आहेत आणि क्लासिफिकेशन ड्रगचं समजलं असेल. ओके, नेक्स्ट आपण प्रोसीड करूया. नेक्स्ट स्लाइड. ओके, सो नेचर ऑफ ड्रग विच इज अ लास्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर. सो ड्रगचं नेचर कोणतं आहे त्याच्यानुसार त्याला डिफरंट क्लासमध्ये डिवाईड केलेलं आहे. ओके, सो अल्कलॉइड्स, ग्लायकोसाइड्स, ऑइल्स, रेझिन्स, गम्स, टॅनिन्स, ड्रग फॉर ॲनिमल ओरिजिन्स. ओके, सो डिपेंडिंग अपॉन ड्रगचं काय नेचर आहे त्याच्यानुसार त्याला डिफरंट क्लासमध्ये इम्पार्ट केलेलं आहे. अल्कलॉइड्समध्ये आहेत मॉर्फिन, ॲट्रोपिन, इमेटिन्स. ओके, ग्लायकोसाइड्स दॅट इज ट्रोपॅन्थिन, डिजिटॅलिस. ऑइल्समध्ये येतात फिक्स्ड ऑइल that includes olive oil, castor oil, cod liver oil, volatile oils such as eucalyptus, turpentine oil, clove oil. Okay, then resins क्लासमध्ये येतात ऑलिओ गम रेझिन्स. ओके, गम्समध्ये येतात अगार, ॲकेशिया, ट्रॅगाकांथ. देन टॅनिन्समध्ये कॅटेचोटॅनिक ॲसिड्स. ड्रग फ्रॉम ॲनिमल ओरिजिन दॅट इन्क्लूड्स इन्सुलिन अँड व्हेरियस काइंड ऑफ सेक्स हार्मोन्स. ओके, सो मेजॉरिटी ऑफ ड्रग टुडे इज यूज्ड in the practice of synthetic origins. Okay, so generally they are prepared from the interaction of various chemicals. Okay, and the drug from the plant origin contains the pharmacological active principles which is present into the plant. Okay, so हे different kind of क्रूड ड्रगमध्ये जेवढे पण ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट आहेत ते यूज केले जातात फॉर द प्रिपरेशन ऑफ सिंथेटिक मेडिसिन्स. ओके, अलॉंग विथ केमिकल एजंट्स. ओके, डिफरंट काइंड ऑफ केमिकल एजंट्स आणि हे नॅचरल सोर्सपासून जे केमिकल सबस्टन्स सेपरेट आउट केले जातात, एक्स्ट्रॅक्ट आउट केले जातात, सेपरेट आउट केले जातात, दॅट कॅन बी युटिलाइज्ड फॉर द प्रिपरेशन ऑफ सिंथेटिक ड्रग. ओके, सो जनरली दिस इज ॲन ब्रीफ इंट्रोडक्टरी पार्ट आणि आपला फर्स्ट चॅप्टर इथे कंप्लीट झालेला आहे. सो फर्स्ट चॅप्टरमध्ये आपण बघितलेलं आहे, फर्स्टली आपण डेफिनेशन बघितलेलं आहे, इन ब्रीफ इंट्रोडक्शन बघितलेलं आहे, फार्माकोलॉजी मीन्स व्हॉट. ओके, सो त्याच्यामध्ये नॉर्मल फिजिओलॉजी, ॲबनॉर्मल फिजिओलॉजी, डिसीज कंडिशन्स, ड्रग आणि मग फार्माकोलॉजी, त्याच्यामध्ये फार्माकोकायनेटिक, फार्माकोडायनॅमिक, टॉक्झिकोलॉजी ब्रांच बघितलेली आहे आपण, आणि थेरापेटिक इंडेक्स कशी मेजर केली जाते आणि थेरापेटिक इंडेक्स हा क्रायटेरिया कशासाठी एसेन्शियल आहे हे सुद्धा आपण इन डिटेल बघितलेलं आहे. त्याच्यानंतर डिफरंट ब्रांचेस आपण बघितलेले आहेत, फार्माकोथेरॅपेटिक्स, टॉक्झिकोलॉजी, फार्मसी, त्याच्यानंतर किमोथेरपी. ओके, अलॉंग विथ इन डिटेल आपण फार्माकोपिया बघितलेलं आहे आणि इन डिटेल स्टडी ऑफ ड्रग इन रिस्पेक्ट्स टू फार्माकोलॉजिकल अस्पेक्ट्स लाईक दॅट इन्क्लूड सोर्सेस ऑफ ड्रग. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ड्रग बघितले आणि लास्टली आपण प्रोसीड केलं दॅट इज नेचर ऑफ ड्रग. ओके, सो इथे आपला फार्माकोलॉजीचा फर्स्ट चॅप्टर संपलेला आहे. ओके, जर कोणाला कोणताही पॉईंट समजला नसेल तर मला विचारा, मी इन ब्रीफ पुन्हा एक्सप्लेन करेन. ओके, सो आय थिंक मला असं वाटतं की तुम्हाला बऱ्यापैकी मी जे एक्सप्लेन केलं आहे, मला जे काही सांगायचं आहे ते समजलं असेल. तरीही कोणाला कोणत्याही पॉईंटबद्दल डाऊट असेल तर मला विचारा. जसं लेक्चर झालं आहे तुम्हाला मी तुमच्या नोट्स लिहून ठेवायला सांगितलेले आहेत आणि बऱ्याच जणांनी मला नोट्सचे फोटो पाठवलेले आहेत पहिल्या लेक्चर झाल्यानंतरच. ओके, सो मला तुमच्याकडून खरंच खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि असाच रिस्पॉन्स पुढच्या लेक्चर्सपर्यंत राहू द्या. असाच कंटिन्यू करा तुमचा जो काही रिस्पॉन्स, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे तो, आणि व्यवस्थित चांगला स्टडी करा. ओके, सो हॅपी लर्निंग टू ऑल. स्टे होम, स्टे सेफ. गुड बाय. टेक केअर ऑल ऑफ यू. बाय. मला असं वाटतं हे एवढं ऐकून बरेच जणांनी व्हिडिओ बंद केले असतील, पण अजून आपला जो मेजर पार्ट आहे चॅप्टरचा दॅट इज स्कोप ऑफ फार्माकोलॉजी हा पार्ट राहिलेला आहे. ओके,
सो तो सुद्धा आपल्याला बघायचा आहे. ओके, सो त्याच्यामुळे जरी ऑनलाईन लेक्चर्स असले, मला तरी असं वाटतं की बरेच मुलं पटापट फॉरवर्ड करून बघत असतील, तर तसं प्लीज करू नका. ओके, हे तुमच्यासाठी आम्ही करतो, तुमच्यासाठी आम्ही एवढी मेहनत घेतो. सो तुम्हीसुद्धा त्याच्याकडे सिरियसली बघा. ओके, सो आपल्याला लास्ट पार्ट बघायचा आहे ह्या चॅप्टरचा, दॅट इज स्कोप ऑफ फार्माकोलॉजी. ओके, सो ह्याच्यामध्ये तुम्हाला स्कोपमध्ये त्याच्या फार्माकोलॉजीच्या ज्या आपण डिफरंट ब्रांचेस बघितलेल्या आहेत त्यासुद्धा मेन्शन करायच्या आहेत. ओके, सो एक्झाममध्ये तुम्हाला जेव्हा स्कोप ऑफ फार्माकोलॉजी विचारलं जाईल, ओके, सो तेव्हा तुम्हाला फर्स्टली त्या सगळ्या ब्रांचेस एनलिस्ट करायच्या आहेत. ओके, फार्माकोलॉजी, टॉक्सिकोलॉजी, त्याच्यानंतर ज्या फार्माकोडायनॅमिक, फार्माकोकायनेटिक्स, ओके, त्याच्यानंतर फार्माकोथेरॅपेटिक्स बघितलं आहे, त्याच्यानंतर आपण किमोथेरपी बघितलेलं आहे. ओके, सो असे ह्या ज्या डिफरंट आपण ब्रांचेस बघितलेल्या आहेत, ओके, त्या तुम्हाला मेन्शन करायच्या आहेत. ओके, कारण का आपल्याला इथे स्कोप बघायचा आहे. सो ह्या ब्रांचेसमध्ये सुद्धा फार्माकोलॉजीला मेजॉरिटी ऑफ स्कोप आहे. ओके, सो तुम्हाला त्या ब्रांचेस त्या विथ डेफिनेशन तुम्हाला इथे मेन्शन करायच्या आहेत. अलॉंग विथ त्या ब्रांचेस सोडल्या तर डिफरंट पॉईंट्स बघायचे आहेत आपल्याला. फर्स्ट इथे बघा, सायंटिफिक अंडरस्टँडिंग ऑफ ड्रग्स अनेबल यूज टू प्रेडिक्ट द फार्माकोलॉजिकल इफेक्ट ऑफ न्यू केमिकल दॅट विल प्रोड्यूस द स्पेसिफिक थेरापेटिक इफेक्ट. ओके, सो सायंटिफिक अंडरस्टँडिंग ऑफ ड्रग्स. ओके, सो त्या ड्रगचं सायंटिफिक अंडरस्टँडिंग होणं फार गरजेचं आहे, विच इज प्रेडिक्ट फॉर द फार्माकोलॉजिकल इफेक्ट ऑफ न्यू केमिकल दॅट विल प्रोड्यूस द स्पेसिफिक थेरापेटिक इफेक्ट. ओके, सो एखादा नवीन केमिकल जर आपल्याला एस्टॅब्लिश करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला त्या ड्रग्सचं सायंटिफिक स्टडी करणं फार गरजेचं आहे. ओके, तरच आपण त्याचा इन डिटेल फार्माकोलॉजिकल त्याची जी काय ॲक्शन आहे ती प्रेडिक्ट करू शकतो. ओके, सो त्याच्यामुळे सायंटिफिक अंडरस्टँडिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर ड्रग इज एसेन्शियल in pharmacology branch. Okay, the scope of pharmacology has expanded greatly over the last decade to incorporate many new approaches such as computer assisted drug design, genetic screens, protein engineering, use of novel drug delivery vehicles including viruses, artificial cells. Okay, so the main scope which is expanded greatly over the last decade. Okay, so last decade मध्ये फार्माकोलॉजीचे ज्या ब्रांचेस आहेत त्या मोर एक्सपांड झालेल्या आहेत, विच इनकॉर्पोरेट मेनी न्यू अप्रोचेस लाईक computer assisted drug designs. Okay, so generally drug design which is assisted with computer. Okay, genetic screening केलं जातं. Then protein engineering, use of novel drug delivery vehicles which including viruses and artificial cells. Okay, so ह्या मेजर मॉडेल टेक्निक्स डेव्हलप झालेल्या आहेत, विच इज अँड कन्सिडर ॲज अ स्कोप ऑफ फार्माकोलॉजी. ओके, सो ही जी डेव्हलपमेंट झालेली आहे, ओके, विच इज अँड एसेन्शियल फॉर द स्कोप ऑफ फार्माकोलॉजी. आणि त्याच्यामुळे फार्माकोलॉजीचा जो स्कोप आहे तो ब्रॉड होत चाललेला आहे. ओके, सो आवर सोसायटी नीड्स फार्माकोलॉजिस्ट हू अंडरस्टँड द बेसिक ऑफ मॉडर्न थेरापेटिक्स फॉर करियर्स विदिन द अकॅडमिक, pharmaceutical and governmental laboratories to study and develop tomorrow's drug. So फार्माकोलॉजीचा मेजर स्कोप जर कन्सिडर केला तर आपल्या सोसायटीला अशा फार्माकोलॉजिस्टची गरज आहे विच अंडरस्टँड द बेसिक ऑफ मॉडर्न थेरापेटिक्स. ओके, सो मॉडर्न थेरापेटिक्स जरी डेव्हलप झालेलं असलं तरी त्याचं बेसिक काय आहे ते माहीत असणं फार गरजेचं आहे. ओके, विदिन द करियर्स ऑफ ॲकॅडमिक्स, जरी ॲकॅडमिक्समध्ये तो काम करत असेल तरी त्याच्यामध्ये जे बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर असणं फार गरजेचं आहे. फार्मास्युटिकल एरियामध्ये जरी तो काम करत असेल तरी ही बेसिक नीड आहे. अँड गव्हर्नमेंटल लॅबोरेटरीज टू स्टडी अँड डेव्हलप टुमारोज ड्रग. ओके, सो उद्याचे ड्रग तयार करण्यासाठी जो फार्माकोलॉजिस्ट सोसायटीसाठी जो काम करत आहे, इट इज नेसेसरी ही हॅविंग अ huge knowledge of basic concepts of pharmacology. Okay, so these are the basic scope of pharmacology. So तुम्हाला along with the different branches of pharmacology which is an scope of pharmacology different आपल्याला हे 3 पॉईंट सुद्धा मेन्शन करायचे आहेत. ओके, सो विच इज कम्स अंडर द स्कोप ऑफ फार्माकोलॉजी. ओके, सो इथे आपला फार्माकोलॉजीचा फर्स्ट चॅप्टर संपलेला आहे, दॅट इज इंट्रोडक्शन ऑफ फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी अलॉंग विथ इट्स स्कोप. ओके, सो
आता हे लेक्चर व्हॉट्सअपला पोस्ट केल्यानंतर 1-2 तासानंतर मी तुम्हाला अटेंडन्स लिंक शेअर करणार आहे. ओके, सो ऑलरेडी मी तुम्हाला ह्याच्याबद्दलच्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत. ओके, लेक्चरसुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. तुमचे काही डाऊट असतील तिथल्या तिथे लेक्चर झाल्यानंतर लगेच क्लिअर करत जा. तुम्ही तुमच्या नोट्स प्रिपेअर केल्या असतील तर त्या क्रॉस चेक करत जा. ओके, सो ह्याच्यासोबत मी तुम्हाला ह्या प्री रेकॉर्डेड व्हिडिओसोबत मी तुम्हाला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन जे मी बनवलेलं आहे ते पाठवणार आहे आणि नोट्स ज्या लिहिलेल्या आहेत ते PDF कन्वर्ट करून मी तुम्हाला सेंड करणार आहे. ओके, सो जरी तुमच्याकडे बुक नसेल तरी बऱ्यापैकी मटेरियल तुमच्याकडे उपलब्ध आहे. सो तुम्ही ॲज इन ब्रीफ त्याचा स्टडी करू शकता. ओके, सो तुम्हाला कोणताही डाऊट असेल या पूर्ण चॅप्टरमध्ये तुम्ही फ्रीली मला विचारा. ओके, तुमचे काही नवीन सजेशन असतील तर माझ्याशी डिस्कस करा. ओके, आय थिंक तुम्हाला हा चॅप्टर व्यवस्थित कळला असेल. ओके, सो हॅपी लर्निंग फॉर ऑल ऑफ यू. थँक्यू फॉर लिसनिंग. स्टे होम, stay safe, take care yourself. Goodbye.